नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, द लर्निंग लॅब या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत। आज आपण इयत्ता 4 परिसर अभ्यास 1 प्रकरण 3 साठवण पाण्याची स्वाध्याय संपूर्ण उत्तरासहित पाहणार आहोत। चला तर मग स्वाध्यायाला सुरुवात करूया। प्रश्न क्रमांक 1 अ, थोडक्यात उत्तरे द्या। 1. पाणी कशासाठी साठवायचे? उत्तर, पाणी ही नैसर्गिक संपत्ती आहे। पाण्याचा मानवासह सर्व सजीव वापर करतात। आपल्याला मिळणारे सर्व पाणी पावसापासून मिळते व आपल्याकडे पाऊस केवळ 3 ते 4 महिने असतो। पाणी साठवून न ठेवल्यास आपल्याला पुरेसे पाणी मिळणार नाही, म्हणून पाणी साठवावे। प्रश्न क्रमांक 2 पारंपरिक पद्धतीत घरात पाणी कसे साठवत असत? उत्तर, 1. पारंपरिक पद्धतीत घरात वाड्याबाहेरील अंगणात कमी घेराचे आड खणले जात असत। 2. या आडांना वर्षभर पाणी असे आडात पोहरा टाकून त्यातून पिण्याचे पाणी काढले जात असे। अशा प्रकारे पारंपरिक पद्धतीने घरात पाणी साठवत असे। 3. धरण कशावर बांधतात? उत्तर, धरण नदीवर बांधतात। पुढील प्रश्न पाहण्या अगोदर व्हिडिओला एक लाईक तसेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। प्रश्न क्रमांक 4 पाण्याचा वापर करताना कोणती काळजी घ्यावी? उत्तर, 1. आंघोळ करताना दात घासताना पाण्याचा विनाकारण नासाडी न करणे। माठात पिंपात पाणी भरताना ते खाली सांडणार नाही याची काळजी घेणे। 3. घरातील किंवा शाळेतील एखादा नळ किंवा माठ गळत असल्यास त्या विषयाची माहिती ताबडतोब पालकांना किंवा शिक्षकांना देणे। प्रश्न क्रमांक 5 पाण्याचे प्रदूषण म्हणजे काय? उत्तर, पाण्याची गुणवत्ता दर्जा घसरणे म्हणजेच पाण्याचे प्रदूषण होय। 2. सांडपाणी कारखान्यातील सांडपाणी टाकाऊ व दूषित पदार्थ पाण्यात मिसळले गेल्यास पाण्याचे प्रश्न निर्माण होतात। आ. पाणी टंचाई असलेल्या भागात पाणी कसे साठवता येईल याचा विचार करा, त्यासाठी काय करता येईल ते सुचवा। उत्तर, घरातील मोठी भांडी पाण्याने भरून ठेवणे व साठवलेल्या पाण्याचा काटकसरीने वापर करणे। 2. परिसरात एखादा हौद व विहीर किंवा तलाव बांधणे। ई. पाण्याचा काटकसरीने वापर करण्यासाठी कोणत्या चांगल्या सवयी आपण स्वतःला लावून घ्याव्यात? 1. आंघोळ करताना दात घासताना पाण्याचा विनाकारण वापर करू नये। 2. माठात पिंपात पाणी भरताना ते खाली सांडणार नाही याची काळजी घ्यावी। 3. घरातील किंवा शाळेतील एखादा नळ बादली किंवा माठ गळत असल्यास त्याविषयीची माहिती ताबडतोब पालकांना किंवा शिक्षकांना देणे। अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो, आपला स्वाध्याय इथेच संपला। धन्यवाद।